आज सुरू झालेला सत्संग आहे. त्या सत्संगाच्या निमित्तानं भगवान श्री दक्षिणामूर्ती स्तोत्रमाला हे एक स्तोत्र मी तुम्हाला ऐकवणार आहे, तुमच्याकडून म्हणून पण घेणार आहे. प्रथम या स्तोत्राची पार्श्वभूमी सांगतो की हे स्तोत्र कोणी रचलेलं आहे किंवा कोणाला स्फुरलेलं आहे. त्याशिवाय म्हणजे कुठल्याही गोष्टीचं महत्व लक्षात आल्यानंतर मग त्याचं आपण श्रद्धेनं अनुसरण करू लागतो, असं आहे की नाही? तर हे स्तोत्र आमचे परमेष्ठी गुरु म्हणजे आमच्या गुरूंचे गुरु वंदनीय ब्रह्मलीन बाळशास्त्री हरिशास्त्री भट यांचं स्तोत्र आहे. यांना स्फुरलेलं बाळशास्त्री भट. कोण होते हे थोडस तुम्हाला आधी सांगायला पाहिजे. माझे सद्गुरुदेव भगवान श्री ईश्वर शास्त्री दीक्षित उपाख्य योगेश्वर महाराज, त्यांचे गुरु चौल निवासी चिंतामणी महाराज प्रथम आणि त्यांचे गुरु इंदूर निवासी बाळशास्त्री हरिशास्त्री भट, अशी ही आमची गुरु परंपरा आहे. लक्षात आलं का? त्या गुरु परंपरेला अनुसरून एक हे छायाचित्राची एक मालिका तुम्हा सर्वांना मिळालेली असेल. त्यातील आमचे हे गुरूंचे गुरु बाळशास्त्री महाराज, त्यांना एका प्रसंगामध्ये स्फुरलेलं हे स्तोत्र आहे बर का. त्याचा लाभ हे भगवान श्री आदिगुरु दक्षिणामूर्ती शंकरांशी संबंधित असलेलं स्तोत्र आहे. या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या स्तोत्रामध्ये भगवान दक्षिणामूर्तींचा दक्षिणामूर्ती संहितेमध्ये असलेला जो गुह्य मंत्र आहे तो याच्यामध्ये गुंफलेला आहे बर का. असं ते स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र आमचे परमेष्ठी गुरु महाराज बाळशास्त्री हरिशास्त्री भट यांना स्फुरलेलं, त्यांच्याकडून ते आमचे परमगुरु चिंतामणी महाराज त्यांना मिळालेलं, त्यांच्याकडून त्यांचे शिष्य आणि आमचे गुरु महाराज ईश्वर शास्त्री दीक्षित यांना मिळालेलं आणि त्यांच्याकडून ते माझ्यापर्यंत आलेलं, अशी ही स्तोत्र परंपरा. आमचे गुरु महाराज मधून मधून हे म्हणत असत, पहाटे म्हणत असत. ते केव्हा म्हणावं वगैरे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन, नाही असं नाही. पण हे स्तोत्र आमचे परमेष्ठी गुरु बाळशास्त्री भट यांना कोणत्या प्रसंगामध्ये स्फुरलं तो प्रसंग तुम्हाला सांगतो बर का.
काळ आहे बरोबर 100 वर्षापूर्वीचा. 1925. किती? 1925. आज 2025 आहे. आमचे परमेष्ठी गुरु बाळशास्त्री महाराज हे इंदूरला राहत असत. इंदोर संस्थान मध्य प्रदेशात आहे, माहिती आहे तुम्हाला. होळकरांचं, अहिल्याबाई होळकरांचं ते संस्थान, त्यांच्या वंशजांचं पुढे. तर आमच्या परमेष्ठी गुरूंचा काळ हा 1925, 1910 ते 1940 असा. तर त्यांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग आहे. ते इंदूरमध्ये राहत असत आणि ते अग्निहोत्री होते. लक्षात घ्या, काय होते? अग्निहोत्र म्हणजे नित्य सकाळ संध्याकाळ जे काही वैदिक पद्धतीचं अग्निहोत्र असतं ते करणारे आणि अंतरंगातून महान योगी पुरुष असे. तर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं म्हणजे त्यांच्याबद्दल की ते जिथे जात असत, जिथे राहत असत, तिथे कधी दुष्काळ पडायचा नाही. बरं, असं त्यांचं सामर्थ्य. त्यामुळे त्या काळचे जे कोणी संस्थानिक होते, होळकर संस्थानिक, त्यांनी त्यांना अत्यंत आदरपूर्वक तिथे ठेवून घेतलेलं होतं. कुठे? इंदूरमध्ये. बर, त्या अग्निहोत्राचा नियम असा की त्या अग्निहोत्रात हवन जे असतं ते गाईच्या दुधाचं असतं. कशाचं? हा, बाकी कुठलं नाही. आणि जी गाय असेल ती आटेपर्यंत तिचंच दूध घ्यायचं, दुसऱ्या म्हणजे कुठल्याही गाईचं दूध चालत नाही. कारण त्या गायीवर सुद्धा काही मंत्रसंस्कार केलेले असतात, बरं का. त्यामुळे तिचंच दूध घ्यायचं, असे काही नियम. हे बघा, नियम पाळावे जरी म्हणसी योगी व्हावे, एवढं लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला योगी व्हायचं असेल, अर्थात काही दिव्य सामर्थ्यानं युक्त व्हायचं असेल, तर जगणं काही विशिष्ट नियमामध्ये असावं लागतं. त्याला अनुसरून हे नियम आहेत सगळे. कुठल्याही गाईचं दूध पाहिजे, बर कुठल्याही गाईचं नाही, ती विशिष्ट संस्कारित पाहिजे. तिची शिंग किती कशी आहेत, किती लांब आहेत, याच्यावर सगळे ते नियम आहेत सगळे. तर ती गाय त्यांची, आणि त्या गाईचं दूध, त्या दुधानंच काय करायचं, नित्य सकाळ संध्याकाळ तो अग्नी नित्य प्रज्वलित ठेवायचा. आमचे ईश्वर शास्त्री महाराज सुद्धा अग्निहोत्री होते. त्यांनी देहविसर्जन करण्याच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही आता जाणार आहोत, आणि अग्निहोत्राचा काय केला होता, समारोप करून टाकलेला होता. आणि पहाटे 6 वाजता त्यांनी देहविसर्जन केलं. आमचे योगेश्वर महाराजही अग्निहोत्रीच होते. तर एके दिवशी काय होतं, ती गाय चरायला घेऊन नेलं होती त्या गोराख्याने, आणि ती परत आलीच नाही. ती गाय परत नाही आली. सगळ्या गायी, ज्या काही 2-3 गायी होती त्या आल्या, परंतु ती गाय काही परत आली नाही. मग काय करायचं आता, गाय तर नाही आली. बातमी सगळीकडे पसरली. होळकर सरकार होते त्यावेळेचे, त्यांच्यापर्यंत बातमी गेली. सगळीकडे त्यांचे सैनिक कर्मचारी इकडे तिकडे ते गायीला हुडकू लागले, पण गाय सापडेना. त्यामुळे संध्याकाळचं जे काही अग्निहोत्र आहे ते बंद पडलं. सायंकालीन अग्निहोत्र बंद पडलं. आणि त्याचा नियम असा आहे की बंद पडलेलं अग्निहोत्र पुन्हा चालू करेपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही. ही बातमी पोहोचली सगळीकडं. आणि मग काय, ते उठले आणि त्यांनी अग्निसमारोप, त्यात म्हणतात अग्निसमारोप म्हणजे ज्या अग्नी मंथन असतं त्याला घासूनच त्याच्यापासून अग्नी प्रगट करतात. त्याच्यामध्ये पुन्हा मंत्रानं तो अग्नी
लुप्त करायचा. आणि ते म्हणाले, आता मी हे गाव सोडणार, आणि निघाले ते बाहेर. घराच्या बाहेर पडले, बातमी समजली सगळीकडे की बाळ महाराज निघाले. त्यांना बाळ महाराज म्हणत असत. बाळ महाराज निघालेले आहेत. स्वतः ते संस्थानिक आले, प्रार्थना करू लागले, तुम्ही जाऊ नका, आम्ही गाय हुडकून देतो तुमची. पण ते काही ऐकायला तयार नाही. ते आणि त्यांची पत्नी काशीबाई, त्यांचं नाव नाव काय, हा जुन्या काळात अशीच नाव असायची, काशी, मथुरा वगैरे. दोघेही निघाले. आणि ते अग्निहोत्र सपत्नीक असतं. गृहस्थाश्रमीच अग्निहोत्राचा अधिकारी असतो, इतर नाही. मग त्याही निघाल्या. गावातले सगळे लोक निघाले, त्यांच्या मागे निघाले. पण ते का निघाले ते सांगतो. उज्जैनला हरसिद्धी मातेचं मंदिर आहे. तिचे ते भक्त होते. कोण? हे बाळ महाराज. त्यांनी ध्यान लावलं मातेचं, की मी तर आता काय करतो आहे, अन्न त्याग करतोय. जोपर्यंत ती गाय मिळत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, कारण अग्निहोत्र सुरू होणार नाही म्हणले. तर आता तूच पहा. आणि ती माता, हे सगळे सगुण साक्षात्कारी सत्पुरुष, लक्षात घ्या, त्यांच्या पुढे उभे राहिली. आणि ती म्हणाली, तुझी गाय हंबरते आहे, ज्या दिशेने तिच्या हंबरण्याचा आवाज येईल त्या दिशेने जा. बर का, लोक नीट ऐका. देव आहे की नाही म्हणून खूप वाद करतात की नाही प्रगतिशील समाजाचे आणि राज्यातले लोक. पण सुदैवानं देव आहे हा अनुभव घेणारे आणि देणारे असे महात्मे आजही आहेत, मागेही होते. तसा हा बघा विलक्षण अनुभव आहे हा. ती माता उभी राहते, भक्ताला विचारते, तू का मला बोलवलंस? माझी गाय हुडकून दे म्हणाले ते. हो. माझी गाय हुडकून दे. तेव्हा ती म्हणाली, तिचं हंबरणं तुला ऐकू येईल त्या दिशेनं तू जायचं. बर का, बर म्हणले आणि निघाले. त्या गायीचं हंबरणं त्यांना ऐकू यायचं. ज्या दिशेनं ऐकू यायचं त्या दिशेनं त्यांची पावलं चाललेली आहेत. बरं का, नीट ऐकायला. घडलेली कथा जी आमच्या गुरु महाराजांनी मला ऐकवली, हे स्तोत्र देताना, कळालं का, जे तुम्हाला आज मी सांगतोय. आणि ते निघालेले आहेत, त्यांच्या मागे अनेक बाळ महाराज निघाले आपल्या गावातून म्हणून तेही निघता आहेत. मोठी दिंडीच निघाली. आणि 39-40 जवळजवळ मैल म्हणा, किलोमीटर चालत चालत निघालेले आहेत. आणि दुसरंच एक गाव, तेही संस्थानच, देवास नाव त्याचं काय, देवास हे एक संस्थान तिथेच आहे. तिथे जे संस्थानिक होते, मला माहिती प्रिन्सली स्टेट्स होते या आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये. नंतर मग 1952 साली त्या सर्व संस्थानांचं आपल्या भारतामध्ये विलिनीकरण झालं. तसं मध्य प्रदेशात जसं हे होळकरांचं संस्थान होतं, तसंच देवासला उदाजीराव पवार यांचं काय होतं, संस्थान होतं. ते जे संस्थानिक राजे, त्यांच्या स्वप्नामध्ये ती देवी जाते आणि ती त्यांना सांगते की तुझ्या दारामध्ये एक सत्पुरुष यायला लागलेले आहेत, त्यांचं स्वागत कर. आणि त्यांना 5 गायी काय कर, हा प्रदान कर म्हणले. असं कुणाला सांगते? हो. आणि ती सगळी माणसं काय होते त्या काळातली, राजेही श्रद्धावान, प्रजाही श्रद्धावान. हे काहीतरी अंधश्रद्धा आहे वगैरे असं काही ते म्हणाले नाही, हो की नाही? आपल्याकडे घडलं असतं तर कदाचित आपण असं म्हटलं असतं, ही सगळी अंधश्रद्धा आहे. पण नाही, तो श्रद्धावान लोकांचा राजा होता, ती प्रजाही श्रद्धावान, तो राजाही
श्रद्धावान. ताबडतोब त्यांनी आपले सैनिक पाठवले. कोण येतंय दारामध्ये पहा, आणि स्वतः स्वागताला ते उदाजीराव पवार जे होते राजे तिथले, ते उभे राहिले. आणि हे सगळे लवाजमा सगळ्या त्यांच्या मागे येतोय. प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर ते स्वागत करतायत त्यांचं, आणि म्हणतायत, त्यांना कळाली होती बातमी की हे गाय हुडकत आलेले आहेत. कुठून? इंदूर पासून चालत चालत कुठे आले? देवासच्या सीमेपर्यंत आले. मी तुम्हाला 5 गायी काय करतो आहे, प्रदान करतो आहे. आपण आपला अग्निहोत्र या गावात सुरू करावं, असं ते काय करतायत, त्यांना विनंती करतायत. ते तिकडं लक्ष देत नाहीत. त्यांना आवाज येतोय त्या गायीच्या हंबरण्याचा, आणि त्या दिशेनं ते आपल्या त्यांची पावलं वळत आहेत. ते, त्यांची पत्नी, बायको आणि सगळा तो जे काही 1500 लोक आले असतील दिंडी घेऊन, सगळे निघालेले आहेत. आणि त्या देवास गावात मध्ये असलेलं एक विरूपाक्षेश्वर मंदिर, त्या मंदिराच्या दिशेने ते चालले बर का. आणि त्या दिशेने जात जात त्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी त्यांना त्यांची गाय बसलेली दिसली त्या ठिकाणी. आणि ती हंबरत होती. कोण? ती गाय. आणि तिथे आल्यानंतर मग तो जो विरूपाक्षेश्वर देवासमध्ये आजही ते मंदिर आहे असं म्हणतात, त्याच्या समोर ते उभं राहून हात जोडतायत. आणि त्यावेळेला त्यांना हे स्तोत्र स्फुरलं. कळलं का? हे दक्षिणामूर्ती स्तोत्रमाला, अशी या स्तोत्राची काही आहे पार्श्वभूमी आहे. पुढे बरंच आहे. मग ह्यांच्यामध्ये वाद झाला, होळकर संस्थानिक आणि देवास संस्थानिक, की महाराजांनी कुठे राहायचं. पण मग चातुर्मास ते काढत असत कुठे देवासमध्ये, आणि एरवी इंदूरमध्ये राहत असत. असं पुढं तह झाला 2 राजांमध्ये त्यावेळेस. हो, हे म्हणले आम्ही यांना काय दिलेलं आहे? स्थान दिलेलं आहे. आमच्या राज्यात त्यांची गाय मिळालेली आहे, त्यांनी आता इथंच राहायचं. देवास संस्थानिक म्हणू लागले. होळकर म्हणले नाही, आमच्या आहेत ते म्हणले. आज ही सगळी गोष्ट आपल्याला पुराणातली कथा वाटेल, पण ह्या घडलेल्या गोष्टी आहेत. काय आहे? मग त्यांनी ऍडजस्टमेंट अशी केली की 4 महिने ते देवासमध्ये राहतील आणि उरलेले 8 महिने इंदूरमध्ये राहतील. त्यामुळे दोन्ही ठिकाणी त्यांची अग्निशाळा होती. तर त्यांना स्फुरलेलं त्या देवासमधल्या त्या मंदिरात, शिव मंदिरामध्ये स्फुरलेलं हे जे स्तोत्र आहे, ते आमचे सद्गुरुदेव भगवान ईश्वर शास्त्री योगेश्वर महाराज म्हणत असत. ते कधी कधी मलाही ऐकवत असत. मग मीही म्हणत असे. मीही मधून मधून हे म्हणत होतो. पण हे स्तोत्र आता तुम्हाला सांगावं, याच्या पाठीमागे सुद्धा एक घटना अशी घडली की मी बरेच दिवस आमच्या बालशास्त्री भटांचा फोटो, प्रतिमा कुठे मिळते का याचा शोध घेत होतो. मिळत नव्हता. चिंतामणी महाराजांचा फोटो मिळालेला होता. तो आमच्या चिदंबर महास्वामींच्या मंदिरात सोलापुरात मी लावलेला पण आहे. आपल्या अभ्यास केंद्रामध्ये सुद्धा लावलेला आहे तो फोटो. पण बालशास्त्रींचा मला मिळत नव्हता. पण 15 दिवसापूर्वीच श्रीमान साधक दिलीप उपाख्य, दत्तात्रय माधवराव पागे यांच्या हाती तो फोटो आला. त्यांना मिळाला तो एका ठिकाणाहून. तो फोटो मला त्यांनी पाठवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा एक शुभ संकेत आहे की त्यांचा फोटोही मिळतोय. त्यामुळे आता त्यांनी रचलेलं स्तोत्रही लोकांना सांगायला हरकत नाही. असं म्हणून मग या सत्संगाच्या निमित्तानं हा सगळा जो काही
स्तोत्रमाला, दक्षिणामूर्ती स्तोत्रमाला हे जे शंकराशी संबंधित असलेलं स्तोत्र आहे ते तुम्हाला सांगावं असा मी निर्णय घेतला आणि अ, या सत्संगाच्या निमित्तानं तुमच्या पुढे ते मी अ, म्हणून दाखवतो आहे. माझ्या मागे तुम्हीही म्हणा. हं? ते कसं म्हणायचं पहा. तुमच्या समोर ते स्तोत्र असेल तर पहा हे स्तोत्र कसं म्हणायचं आहे. 1, 2, 3 असे आकडे टाकलेले आहेत पहा. तर जिथे 1 आकडा आहे, 2 असेल, तिथे 3 असा आकडा दिसेल समोर. याचा अर्थ असा की ती ओळ 3 वेळेला म्हणायची. किती? 3 वेळेला. त्यानंतर मग त्याला संपुट आहे. संपुट देणं म्हणजे प्रथम आणि नंतर एकच मंत्र म्हणणं याला संपुट देणं म्हणतात. तर त्याच्यामध्ये पहा ओम नमो भगवते कृपांकुरु कृपानिधे हा मंत्र ही प्रार्थना 2 वेळेला म्हणायची. मूळ प्रार्थनेतील जो काही मंत्रांश आहे तो 3 वेळेला म्हणायचा. त्यानंतर ओम नमो भगवते कृपांकुरु कृपानिधे 2 वेळेला म्हणायचं. अशा पद्धतीनं हे स्तोत्र उच्च स्वरात मोठ्याने म्हणायचंय बरं का. हा गुप्त मंत्र वगैरे नाहीये. कुणीही या स्तोत्राचा पाठ करावा असं हे स्तोत्र आहे आणि हे उच्च स्वरानं म्हणायचं असतं. मी म्हणतो तसं माझ्या मागे म्हणा. ओम नमो नमः. ओम ओम नमो नमः. ओम ओम नमो नमः. ओम बघा हे 3 वेळेला झालं. किती? आता जो येईल तो मंत्र बहुतेक तुम्हाला माहिती आहे. तो 2 वेळेला म्हणायचा. ओम नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे ओम नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे. आता लक्षात आलं असेल तुमच्या की मूळ मंत्रातला जो अंश आहे तो उच्च स्वरात म्हणायचा आहे आणि जो संपुटित मंत्र आहे तो खालच्या स्वरात म्हणायचा. हा. ओम भगवते नमो नमः. ओम ओम भगवते नमो नमः. ओम ओम भगवते नमो नमः. ओम ओम नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे. ओम नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे. ओम नमो दक्षिणामूर्तये नमो नमः. ओम नमो नमः. ओम ओम नमो दक्षिणामूर्तये नमो नमः. ओम
ॐ नमो दक्षिणामूर्तये नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं मेधां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं मेधां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं मेधां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं मेधां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं प्रज्ञां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रज्ञां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रज्ञां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं प्रतिभां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रतिभां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रज्ञां प्रतिभां देहि देहि ते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते
कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं भक्तिं देहि देहि भक्ति प्रियते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं भक्तिं देहि देहि भक्ति प्रियते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं भक्तिं देहि देहि भक्ति प्रियते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं वैराग्यं देहि देहि स्वानन्दलीनते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं वैराग्यं देहि देहि स्वानन्दलीनते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं वैराग्यं देहि देहि स्वानन्दलीनते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं प्रज्ञानं देहि देहि विश्वगुरो ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रज्ञानं देहि देहि विश्वगुरो ते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रज्ञानं देहि देहि विश्वगुरो ते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं त्वत्सामीप्यं देहि देहि भगवन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सामीप्यं देहि देहि भगवन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सामीप्यं देहि देहि भगवन् परमशिवते नमो नमः। ॐ
ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं त्वत्सादृश्यं देहि देहि परमात्मन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सादृश्यं देहि देहि परमात्मन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सादृश्यं देहि देहि परमात्मन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं त्वत्सायुज्यं देहि देहि परब्रह्मन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सायुज्यं देहि देहि परब्रह्मन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सायुज्यं देहि देहि परब्रह्मन् परमशिवते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं त्वत्सायुज्यं देहि देहि परब्रह्मन् परमशिवते नमो नमः। ॐ हे हे ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे। ॐ नमो मह्यं प्रयच्छ प्रयच्छ त्वन्नामरतिम् त्वद्रूपरतिम् विश्वरूप विश्वोत्तीर्णते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रयच्छ प्रयच्छ त्वन्नामरतिम् त्वद्रूपरतिम् विश्वरूप विश्वोत्तीर्णते नमो नमः। ॐ ॐ नमो मह्यं प्रयच्छ प्रयच्छ त्वन्नामरतिम् त्वन्रूपरतिम् विश्वरूप विश्वोत्तीर्णते नमो नमः। ॐ
ॐ नमो मह्यं प्रयच्छ प्रयच्छ त्वन्नामरतिम् त्वद्रूपरतिम् विश्वरूप विश्वोत्तीर्णते नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते कृपां कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपां कृपानिधे। ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये भक्तिप्रियाय स्वानन्दलीनाय विश्वगुरवे भगवते परमशिवाय परमात्मने परमशिवाय परब्रह्मणे परमशिवाय विश्वरूपाय विश्वोत्तीर्णाय महाकरुणासागराय महाकैलासाधिपाय वटमूलनिवासाय गंगार्धचंद्रधराय चिन्मुद्राप्रदर्शकाय नागभूषणाय गौरीवामाङ्कसंस्थिताय अविद्यापस्मृतिहारकाय दिव्यसिद्धमानवौघत्रयपूजिताय भस्माङ्गलिप्ताय कर्पूरगौराय महादेवाय नमो नमः। ॐ ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये भक्तिप्रियाय स्वानन्दलीनाय विश्वगुरवे भगवते परमशिवाय परमात्मने परमशिवाय परब्रह्मणे परमशिवाय विश्वरूपाय विश्वोत्तीर्णाय महाकरुणासागराय महाकैलासाधिपाय वटमूलनिवासाय गंगार्धचंद्रधराय चिन्मुद्राप्रदर्शकाय नागभूषणाय गौरीवामाङ्कसंस्थिताय अविद्यापस्मृतिहारकाय दिव्यसिद्धमानवौघत्रयपूजिताय भस्माङ्गलिप्ताय कर्पूरगौराय महादेवाय नमो नमः।
ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये भक्तिप्रियाय स्वानन्दलीनाय विश्वगुरवे भगवते परमशिवाय परमात्मने परमशिवाय परब्रह्मणे परमशिवाय विश्वरूपाय विश्वोत्तीर्णाय महाकरुणासागराय महाकैलासाधिपाय वटमूलनिवासाय गंगार्धचंद्रधराय चिन्मुद्राप्रदर्शकाय नागभूषणाय गौरीवामाङ्कसंस्थिताय अविद्यापस्मृतिहारकाय दिव्यसिद्धमानवौघत्रयपूजिताय भस्माङ्गलिप्ताय कर्पूरगौराय महादेवाय नमो नमः। ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये भक्तिप्रियाय स्वानन्दलीनाय विश्वगुरवे भगवते परमशिवाय परमात्मने परमशिवाय परब्रह्मणे परमशिवाय विश्वरूपाय विश्वोत्तीर्णाय महाकरुणासागराय महाकैलासाधिपाय वटमूलनिवासाय गंगार्धचंद्रधराय चिन्मुद्राप्रदर्शकाय नागभूषणाय गौरीवामाङ्कसंस्थिताय अविद्यापस्मृतिहारकाय दिव्यसिद्धमानवौघत्रयपूजिताय भस्माङ्गलिप्ताय कर्पूरगौराय महादेवाय नमो नमः। ॐ नमो भगवते कृपाङ्कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते कृपाङ्कुरु कृपानिधे। ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये
अहम मा मम इदं च सर्वं त्वयि चिदग्नौ जुहोमि नमः स्वाहा ॐ ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये अहं मम इदं च सर्वं त्वयि चिदग्नौ जुहोमि स्वाहा ॐ ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये अहं मम इदं च सर्वं त्वयि चिदग्नौ जुहोमि नमः स्वाहा ॐ ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये अहं मम इदं च सर्वं त्वयि चिदग्नौ जुहोमि नमः स्वाहा ॐ ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे ॐ नमो भगवते कृपां कुरु कृपानिधे जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। तर हे स्तोत्र असं म्हणायचंय. हे स्तोत्र आमच्या परमेष्ठ गुरूंनी सामवेदाच्या स्वरांमध्ये बसवलेलं आहे. ते सांगतो की जो सामवेदाचा स्वर आज बऱ्याच लोकांना माहित नाहीये काय, पण तो स्वर त्यांनी बसवलाय. एक सा आणि म, सा म सा म सा म असा तो बसवलेला आहे. आता बसवला म्हणजे त्यांनी हेतुपूर्वक ते केलं नाही, तो स्तोत्रच ते असं प्रगट झालं आणि म्हणतानाही त्यांनी ते तसंच म्हटलं. आणि एक पिलोबा म्हणून त्यांचे शिष्य होते. कोण होते? पिलोबा. त्यांच्याबद्दल असं सांगतात की त्यांना काही सांगितलेलं 10 मिनिटात ते विसरून जायचे बरं का. काहीतरी व्याधी असेल किती, हो 10 मिनिटात विसरून जायचे. मग पुन्हा त्यांना सांगावं लागायचं. अशी काहीतरी व्याधी त्या पिलोबा नावाचे त्यांचे जे सेवक होते. म्हणजे बाकीच्यांना आता आता ज्याची बुद्धी अशी आहे तो काय विद्या अध्ययन वगैरे करू शकाल, हो की नाही. पण त्यांचं एक काम म्हणजे त्यांना हवनासाठी म्हणून जे काही गाईच्या शेणाचे गोळे लागायचे, ते गाईच्या शेणाचे गोळे तयार करायचे, रोज वाळवायचे. कारण ते रोजच्या रोज काय करायचं, तयार करायचं आणि वाळवायचे असतात. साठवलेल्या शेणाचं अग्निहोत्र नसतं, कळालं का. आदल्या दिवशी जे काही शेण पडलेलं असेल ते हे करायचं, ते वाळवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच शेणी, म्हणजे त्याला शुभा म्हणतात. आपण गौऱ्या म्हणतो, पण ते लोक शुभा असं म्हणतात बरं का. त्याच वापरायच्या. आणि ते काम ह्यांच्याकडे, कुणाकडे, ते पिलोबांकडे. पिलोबा म्हणायचे की माझी असली कसली बथ्थड बुद्धी, इतकी मी सेवा करतो या गोमातेची बरं का, आणि ती मला कसलीच बुद्धी देत नाही काय.
ती मला कसलीच बुद्धी देत नाही. असला कसला मी 10 मिनिटापूर्वी सांगितलेलं माझ्या लक्षात राहत नाही. मी म्हणजे शुद्ध दगड आहे, दगड असं ते म्हणायचे ते. मला दगडोबा म्हणा, पिलोबा कशाला म्हणतात? मग ते म्हणाले एक दिवशी की हो, एके दिवशी ही गायच तुझ्यावर काय करेल, कृपा करेल असं म्हणाले. महात्म्यांची वाणी कशी असते पहा. ते सहज सहज बोलतात. आपल्याला वाटतं सहज बोलून गेले, पण नाही. त्यांच्या वाणीमध्ये काय असतं? सामर्थ्य असतं. ही गायच एके दिवशी तुझ्यावर कृपा करेल आणि तुला बुद्धी प्रदान करेल. आणि या प्रसंगात जेव्हा हे स्तोत्र प्रगट होतं, त्या विरूपाक्ष मंदिरामध्ये, देवासमध्ये ते कुठेतरी देऊळ आहे म्हणतात. ते स्तोत्र प्रगट झाल्यानंतर हे जे पिलोबा असतात त्यांच्याबरोबर तेही असतात, ते सगळं ते स्तोत्र काय करतात, लक्षात ठेवतात आणि ते त्यांना म्हणून दाखवतात. बघा म्हणले, मी हे सगळं स्तोत्र म्हणतो. अरे म्हणले, अरे पिल्या, त्या गोमातेची, त्या कामधेनूची ही काय आहे, कृपा आहे म्हणलं. आणि तेव्हापासून तो त्यांचा जो दोष होता बुद्धीतला, त्यांना काही आठवायचं नाही, तो सगळा निघून गेला. असं या स्तोत्राचं काय आहे, महात्म्य आहे. तुम्ही जर नीट लक्षपूर्वक ते वाचाल तर याच्यामध्ये प्रार्थना आहे, मला प्रज्ञा दे, मला मेधा दे, प्रतिभा दे मला, हे भगवंता परमशिवा, भक्ती दे, वैराग्य दे, ज्ञान दे, मला तुझं सामिप्य दे, तुझ्याशी असलेलं माझं स्वाभाविक जे काही सादृश्य त्या संबंधीचं मला प्रज्ञान दे, तुझ्याशी ऐक्य दे. आणि शेवटची बघा, म्हणजे ती प्रार्थना, कधी कधी मला वेळ नसला की मी काय करायचो ते सांगतो. कॉलेजला जायला घाई असायची मला आणि मग मी काही सगळं म्हणायचा नाही, तर ती जी शेवटची जी प्रार्थना आहे तेवढीच मी फक्त म्हणायचा. आज तुम्हाला मात्र सगळीच सांगितली, तुम्ही मात्र सगळे म्हणा. पहा किती त्यांनी, ओम नमो भगवते, 15वी प्रार्थना बघा ती. ओम नमो भगवते दक्षिणामूर्तये, अहम म्हणजे मी, माम मम इदंच सर्वम, मी माझं जे जे काही आहे, मी स्वतःला, मम माझं जे जे काही सर्व आहे, आणि इदम हे सर्व माझा जो संसार, तो तू जो चैतन्य रूपी अग्नी आहेस, तुझ्यामध्येच काय करतो आहे, अर्पण करीत आहे. अहम माम मम इदंच सर्वम त्वयी, म्हणजे तुझ्यामध्ये. कोण आहेस तू? चैतन्य रूप अग्नी आहेस तू. त्वयी चिदग्नौ जुहोमी, म्हणजे हवन करतो आहे. स्वाहा औम. मी घाई घाई तेवढाच म्हणून कलेला जात असेल, लक्षात आलं का? पण तुम्ही तसं नका करू, तुम्ही वेळ काढा. आणि ही प्रार्थना कधी म्हणावी, तर त्याला उत्तम काळ म्हणजे पहाटचा आहे. नाही तर तुम्हाला जेव्हा स्वस्थता मिळेल, सायंकाळी समजा तुम्ही काही प्रार्थना वगैरे म्हणत असाल, तर ही भगवान शंकराची प्रार्थना आहे. हे शिवपीठ आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं उगीच नाही आले, लक्षात घ्या. आळंदीच का निवडली त्यांनी? कारण त्यांचे जे आद्य गुरु भगवान दक्षिणामूर्ती, त्यांचं हे मूळ पीठ आहे इथं सिद्धेश्वर. तिथे बघा मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा आता आळंदीनाथांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला जाल, तिथे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणेच्या वाटेवर तुम्हाला एक शिवमंदिर दिसेल. इथल्या स्थानिक भाषेत त्याला सिद्धेश्वर असं म्हणतात. कोण आहेत ते सिद्धेश्वर? तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा वरिष्ठ असे. तर सगळं सिद्ध, मानव उघ, सिद्ध गुरु, दिव्य गुरु, त्या सगळ्यांचे गुरुणाम गुरु असे ते भगवान शंकर दक्षिणामूर्ती, त्यांचं हे मूळ पीठ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथं काय घेतली, संजीवन समाधी घेतली. आणि आजही सदेह दिव्य देहानं ते इथे विद्यमान आहे. कोण? ज्ञानेश्वर महाराज. एवढं लक्षात ठेव.
मी त्यांना पाहिलेलं आहे या रूपामध्ये. आज सगळ्यांच्या देखत सांगतो, या रूपामध्ये मी त्यांना इथं पाहिलेलं आहे. लोक म्हणतील मग ते खरं कशावरून? आम्ही म्हणतो तुमचं खरं कशावरून? अहो प्रश्न काय तुम्हालाच विचारता येतात का? प्रश्न आम्हाला पण विचारता येतात. मी काय बोललो कळालं? तेव्हा तुमचंही खरं, तुम्हाला ज्या रूपात ते दिसले असतील तर त्या रूपात ते आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी. त्या सच्चिदानंदाला आपण कसं पाहिलं, त्याचं दर्शन, त्याचा साक्षात्कार कसा झाला, याचं खुद्द ज्ञानदेवांनीच आपल्या स्वानुभवाचं वर्णन त्यांच्या एका अभंगामध्ये केलेलं आहे. कसं केलंय? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, असं म्हणतात ते. मग जसा त्यांचा देव तो बाप रुक्मा देवीवर जसा तो अनंत रूपानं अनंत वेशाने नटलेला आहे, तसा तो त्यांच्याशी सारूप्य, सायुज्य आणि सामिप्य असलेला त्यांचा भक्तराज ज्ञानेश्वर तोही अनंत रूपाचा असणार. त्यापैकी एक रूप त्यांनी मला इथं दाखवलं. आम्हाला ते आवडलं, आम्ही ते घेतलं. हो की नाही? तर ते या रूपामध्ये आहेत. इथे या भूमीमध्ये आजही ते सदेह दिव्य चिन्मय देहानं विद्यमान आहेत. जगत कल्याणार्थ त्यांची अखंड तपस्या चालू आहे. तर तिथे तुम्ही जेव्हा जाल, त्यांचं तर दर्शन घ्याच, पण ते आदिपीठ जे आहे, शिवपीठ आहे दक्षिणामूर्ती भगवंताचं, त्यांचंही दर्शन घ्या. त्यांच्याशी संबंधित असलेली ही प्रार्थना आमच्या परमेश्वरी सद्गुरुदेवांनी प्रगट केलेली, ती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. केव्हाही म्हणा, सायंकाळी म्हणा, रोज म्हणता आली नाही तर दर सोमवारी म्हणा. प्रदोष काल जो असतो तो खास शिवोपासनेचा काल सांगितलेला आहे. प्रदोष काल म्हणजे सूर्यास्तानंतरचे 2 तास. किती? सूर्यास्त असतो प्रत्येक दिवशी, त्यानंतरचे जो काही 2 तास असतात त्याला प्रदोष काल असं म्हणतात. त्या प्रदोष कालामध्ये ते म्हणावं. अमावस्येला म्हणावं. अमावस्येचं खूप महत्व आहे या उपासनेमध्ये. तेव्हा रोज म्हणा, सोमवारी म्हणा, जेव्हा वेळ होईल तेव्हा म्हणा. कमीत कमी ही शेवटची 15वी जी प्रार्थना आहे ती तरी नित्य स्मरणात ठेवा अर्थासहित. की काय म्हणतो बघा तो भक्त, की माझं सगळं सर्वस्व मी तुला, तू चैतन्य रूप असलेल्या तुझ्या त्या चिदग्नी स्वरूपामध्ये माझं सगळं सर्वस्व, माझी अहंता ममता अर्पण करून टाकीत आहे, असं तो म्हणतोय. तर अशी ही स्तोत्रमाला आमच्या गुरुदेवांच्या आज्ञेनं, त्यांच्या अनुग्रहानं, त्यांच्या प्रेरणेनं मी आज तुम्हाला सांगितली. याचं नित्य पठण करावं ही अपेक्षा. इथे थांबतो. नित्य या फोटोमध्ये आमचे प्रथम सिद्धलक्ष्मी समवेत महागणपती आहे, 25 महागुरु आहेत आणि ज्यांचा फोटो उपलब्ध झाल्यामुळं मला उत्साह आला हे स्तोत्र तुम्हाला सांगण्यात. ते आमचे अनंत श्री विभूषित महायोगी श्री बाळशास्त्री हरिशास्त्री भट्ट, त्यांचे गुरु चिंतामणी महाराज प्रथम, त्यांचे शिष्य आमचे गुरु महाराज भगवान ईश्वर शास्त्री, अशा सगळ्यांचे याच्यामध्ये काय आहेत, फोटो आहेत. नित्य आपल्या दर्शनामध्ये ते असू द्या. ठीक.